सध्या चर्चेत असलेल्या SWP या टॉपिक बद्दल आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत। याच्यामध्ये कसं आहे की SWP हा आपल्याला सगळ्यांना अट्रॅक्टिव्ह SIP सारखा अट्रॅक्टिव्ह शब्द वाटतो, पण त्याच्यामागे ॲक्च्युअल काय आहे, त्याचं टॅक्सेशन काय आहे, त्याची प्रोसिजर काय आहे ते आपण आज बघणार आहोत। त्याच्यामध्ये आपण आज 3 फंडचा परफॉर्मन्स सुद्धा बघणार आहोत। सो SWP काय आहे? SWP हे एक्झॅक्टली SIPच्या अपोजिट आहे। सो आपण SIP करतोय, महिन्याला छोटी छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करतोय आणि आपण एक मोठा कॉर्पस बनवतोय। SWP मध्ये काय करतोय तर एक मोठा अमाऊंट आपण आधीच इन्व्हेस्ट करतोय आणि त्याच्यातून महिन्याला इन्कम घेतोय, विच इज आर पेन्शन, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की महिन्याला मला इन्कम येते। की जसं आपण एखादा फ्लॅट घेतो तर फ्लॅटचं आपल्याला रेंटल इन्कम पण येतं आणि त्याची अमाऊंट सुद्धा वाढते। सो तशाच पद्धतीने आपण SWP ला ट्रीट करू शकतो। आता आपण पुढे बघूयात की याचं टॅक्सेशन, याचा परफॉर्मन्स, याचे म्हणजे आतापर्यंतचे रिटर्न्स कसे दिले आहेत आणि हे फंड्स कोणते कोणते आहेत हे। सो आपण आज 10 लाखांचं एक्झाम्पल घेणार आहोत। वेगवेगळे आपण 3 फंड घेतले आहे। फ्रँकलिन इंडिया इक्विटी हायब्रिड फंड आहे। याच्यामध्ये जर आपण 10 लाख इन्व्हेस्ट केले तर महिन्याला 6000 इन्कम सुरू होईल आणि आपण ते 10 वर्षांसाठी याचा लाईफ परफॉर्मन्स घेतोय। याच्यात आपण बघू शकतो 2014 जुलै पासूनचा परफॉर्मन्स घेतलाय। 10 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट करतोय, 10 लाखावर लगेचच 6000 महिन्याला आपल्याला इन्कम सुरू होतंय। इथे आपण मायनस घेतलंय कारण आपले हे पैसे आपल्या पॉकेटमधून जात आहेत, सो मायनस, आणि 6000 आपल्याला महिन्याला इन्कम सुरू होतंय। या SWP मध्ये हे सगळ्यांनी लक्षात घ्यायची गरज आहे की आपल्याला जे इन्कम येणार आहे हे इट इज नथिंग बट अ विड्रॉवल। आपण काय म्हणतो याला? SWP म्हणतो। SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन। सो याच्यामध्ये काय होतात, आपले युनिट सेल होतात। सो बरेचसे क्लायंट कन्फ्यूज होतात किंवा इन्व्हेस्टर कन्फ्यूज होतात, अरे माझे युनिट का कमी होत आहेत? हे विड्रॉवल आहे, तुमचे युनिट सेल होणार आहेत। आता इथे आपण बघू शकतो की या जी फ्रँकलिन इंडिया इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड आहे, जो आपला फ्रँकलिनचा इंडिया इक्विटी हायब्रिड फंड आहे, याच्यामध्ये NAV 71 रुपीज आहे आणि हे NAV हळूहळू वाढत जातं। या NAV नुसार 10 लाखांचे मला 13,000 युनिट अलॉट झालेले आहेत आणि ते युनिट हळूहळू कमी होणार आहे। पण SWP ची अमाऊंट वाढते, ती कशामुळे? तर आपला NAV सुद्धा वाढतो। सो आपण इथे बघू शकतो की 10 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट केलेत आणि जी 10 वर्षांचा परफॉर्मन्स आहे, 10 लाखांवर 7,26,000 मी ॲज अ इन्कम घेतलंय आणि माझी जी अमाऊंट आहे ती आता मला 21,31,000 दाखवते। ठीक आहे। सो माझी जी मुद्दल आहे ती पण वाढली आहे। सो महिन्याला मला इन्कमही येत आहे, जे मला टॅक्स फ्री मिळत आहे। जवळजवळ 10,000 महिन्याला जे आपण पेन्शन घेतो 10,000पर्यंत टॅक्स फ्री असते। सो 6,000ची पेन्शन आपल्याला टॅक्स फ्री मिळते आणि प्लस माझी जी अमाऊंट आहे 10 लाखांची ती सुद्धा करंटली मला 21 लाखांपर्यंत। याच्यामध्ये ड्युअल बेनिफिट आहे, तुम्हाला महिन्याला इन्कम पण येत आहे आणि तुमची जी मुद्दल आहे ती सुद्धा आपल्याला वाढताना दिसते 10 वर्षांमध्ये। तर आपण याची जर्नी बघणार आहोत। तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की 10 लाख मी इन्व्हेस्ट केलेत, लगेचच आपली जी अमाऊंट आहे ती 9,97,000 झाली, 9,80,000 झाली। म्हणजे इन्व्हेस्ट केल्यानंतर लगेचच माझी अमाऊंट आहे ती निगेटिव्ह मध्ये सुद्धा गेली आहे। पुढे बघू शकतो 11 लाख आहे, 12 लाख आहे, 12 लाखांचे परत 11 लाख झालेत, नंतर 10 लाख रुपये झालेत। 2016, 17 मध्ये मार्केट आपण अगेन बघतो की डाऊन होतं, तेव्हाही आपली अमाऊंट 11-12च्या दरम्यान आहे। म्हणजे पूर्ण वर्षभर माझी ॲज ग्रोथ झाली नाही, पण माझा महिन्याला जे इन्कम आहे 6,000चं दॅट इज गॅरंटेड, ते दर महिन्याला न चुकता माझ्या अकाउंटला 10-11 तारखेला येत आहे। ठीक आहे। सो पुढे जाऊन आपण बघू शकतो की याची NAV सुद्धा वाढत चालली आहे हळूहळू आणि ही जी अमाऊंट आहे ती आपण बघतो 2017ला GST वगैरे येऊन गेलं, 2018ला नोटबंदी झालं, या सगळ्यांमध्ये मार्केटचे जे पण रिटर्न असेल त्याच्यामध्ये तुमची 6,000 महिन्याला इन्कम आणि तुमची जी मुद्दल आहे ती 11-12 लाख अशी आपल्याला दिसते। आपण 10 लाख इन्व्हेस्ट केले, सो त्याच्या पुढे मागेच आहे, खूप वाढलेली नाहीये अमाऊंट। मग त्याच्यानंतर मोठं करेक्शन आलं मार्च 2020 मध्ये, जिथे आपल्याला अगेन आपली जी अमाऊंट आहे, मार्केट बरंचसं जवळजवळ 40% मार्केट पडलं होतं, तेव्हा आपण बघू शकतो की ती अमाऊंट माझी 9,96,000 गेली आहे। म्हणजे माझी जी मुद्दल आहे 10 लाख मी इन्व्हेस्ट केली त्याच्यापेक्षाही निगेटिव्ह माझे पैसे गेलेले आहेत। पण मी पुढे कंटिन्यू केली आणि ती अमाऊंट आपण आता बघू शकतो 12 लाख, 13 लाख, 15 लाख, 16 लाख आणि पूर्ण जो टेन्युअर आहे, म्हणजे आपण आता जर प्रेझेंट व्हॅल्यू बघतोय तर ती अमाऊंट माझी जवळजवळ 21,31,000पर्यंत गेलेली आहे।
असंच आपण DSP इक्विटी अँड बॉन्ड फंड मध्ये बघू शकतो. 10 लाख मी इन्व्हेस्ट केलेत, 6,000 महिन्याला इन्कम येत आहे आणि माझी करंट व्हॅल्यू 22 लाखांची आहे. त्याचाही आपण हा पूर्ण परफॉर्मन्स सेम ॲज इट इज बघू शकतो. प्रत्येक महिन्याला माझी NAV किती वाढली आहे, किती नाही झाली आहे ते आपण बघू शकतो. अगेन HDFCचा हायब्रिड फंड आहे, याच्यामध्येही माझी अमाऊंट हा असं म्हणू शकतो की याच्यामध्ये रिटर्न्स फक्त 10% मिळालेत. तरी सुद्धा मी 10 लाखांवर 7 लाखांची पेन्शन घेतली आहे आणि माझी जी अमाऊंट आहे करंट ती 10 लाखांची 14 झाली आहे. आता हा असा फंड आहे की ज्याच्यामध्ये खूप जास्त रिटर्न्स नाही मिळाले, ॲव्हरेज रिटर्न्स मिळालेत, तरी पण मला FD पेक्षा जास्तच बेनिफिट होते. ठीक आहे. आणि आता आपण आता सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड बघणार आहोत, ICICI प्रुडेन्शियल इक्विटी अँड डेट फंड. याच्यामध्येही अगं मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, 6,000 महिन्याला इन्कम घेतलंय आणि करंट व्हॅल्यू म्हणजे 10 वर्षांनी मी 7 लाख पेन्शन घेऊन सुद्धा माझी अमाऊंट जी आहे ती 27 लाखांपर्यंत गेली, म्हणजे जवळजवळ 3 पट झाली आहे माझी अमाऊंट. याच्यातही अजून एक ऑप्शन आहे की याच्यामध्ये जी SWP घेतोय, जे 6,000 रुपये घेतोय, त्याची सुद्धा आपण SIP करू शकतो. समजा असं आहे की मला गरज नाहीये त्या पैशांची, मला ऑलरेडी पेन्शन येते किंवा माझा रेंटल इन्कम चालू आहे आणि हे पैसे अकाउंटला येऊन असेच पडतात, तर तुम्ही त्याची अगेन SIP करू शकता, जी तुम्हाला 10 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स देईल. समजा तुमची 10,000ची SWP आहे, 10,000ची SIP करताय, तर ती SIP आपली समजा 10 वर्षांमध्ये 12 लाख इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होते, तर त्याचे आपल्याला जवळजवळ 24 ते 25 लाख 12% जरी रिटर्न्स मिळाले तरी आपल्याला मिळू शकतात. असा हा जो ड्युअल बेनिफिटवाला SWP प्लॅन आहे, याच्यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तुम्हाला काही याच्याबद्दल डाऊट आहे, आपण बऱ्यापैकी इलॅबोरेटेड व्हिडिओ बनवलाय, पण तुम्हाला असं वाटतंय की नाही मला याच्याबद्दल काही गायडन्स हवा आहे, तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आमच्या टीमकडून तुम्हाला कॉल येईल आणि हा पूर्ण जी SWP आहे आपण याचं एक्झिक्युशन सुद्धा करू शकतो. सो हा असा प्रोडक्ट आहे, हा तुमच्या प्रोडक्ट बास्केट किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये असलाच पाहिजे. तुम्ही समजा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करताय की समजा तुमची 1 कोटींची प्रॉपर्टी आहे, आज तुम्ही विचार करा की त्याचा तुमचा जास्तीत जास्त रेंट किती येऊ शकतो. हार्डली तुम्हाला 40,000 50,000पर्यंत रेंट येईल, पण तेच 1 कोटी जर तुम्ही SWP मध्ये टाकलेत तर तुम्हाला इन्स्टंटली 60,000 ते 70,000 रुपये महिन्याला इन्कम सुरू होईल. तुमचं जे रेंटल इन्कम आहे त्याच्यावर टॅक्सेशन खूप असतं, तुम्हाला टॅक्स खूप भरायला लागतो, तुमच्या इन्कम मध्ये ऍड होतं, 30% टॅक्स जातो. तेच तुम्ही SWP मध्ये इन्व्हेस्ट करता, तुम्हाला हार्डली टॅक्स लागतोय, म्हणजे बऱ्यापैकी कमी टॅक्स लागतोय. त्याच्यानंतर तुम्हाला जी प्रॉपर्टी आहे ती मेंटेन करायला लागते. तुम्हाला कधी विकायची असेल तर तुम्हाला अगेन ते हॅसल असतं की 6 महिने लागतात. पण SWPची अमाऊंट समजा 1 कोटी इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली 10 लाखांची गरज आहे, घरात काही इमर्जन्सी आहे, तुम्ही लगेचच हे पैसे विड्रॉ करू शकता. 4 दिवसात अकाउंटला पैसे येतात. सो लिक्विडिटी आपल्या हातात असते. सो तुम्ही आत्ताही प्रॉपर्टी घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करताय तर थांबा आणि तुम्ही SWPचा ऑप्शन आहे हा एक्सप्लोअर करा. मला वाटतं की नक्कीच तुम्हाला हा ऑप्शन आवडेल. तुम्हाला असं वाटत असेल की मला एक मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करायची आणि तुम्हाला फेस टू फेस बोलायचं, तर नक्कीच आपण गुगल मीटवर सुद्धा भेटू शकतो. फक्त तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि आपण सगळं जे प्रेझेंटेशन आहे मी तुम्हाला समजावून सांगेल. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. धन्यवाद.